नमस्कार सर्वांना, खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि कशा आहात सगळे? खूप छान, मस्त आणि मजेत राहा. तर मार्गशीर्ष महिना उद्यापासून सुरू होत आहे आणि लक्ष्मी मातेची उपासना, आराधना आणि उपवास करण्यासाठी महिलांसाठी हा जो गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला अतिशय महत्त्वाचा आहे. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. तर उद्यापासून या व्रताला, मार्गशीर्ष महिन्यातील या लक्ष्मी मातेच्या गुरुवारच्या पूजेला सुरुवात होणार आहे. आणि उद्या म्हणजेच 14 डिसेंबर रोजी हा जो आहे तो पहिला गुरुवार असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार 14 डिसेंबर म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे. तर यावर्षी 5 गुरुवार आलेले आहेत आणि शेवटचा जो गुरुवार आहे त्या दिवशी अमावस्या आहे. तरीसुद्धा आपल्याला तो शेवटचा गुरुवार पकडायचा आहे, उपवास करायचा आहे आणि पूजा मांडणीसुद्धा करायची आहे. तर या 5 गुरुवारमधला उद्या म्हणजे 14 डिसेंबरचा जो आहे तो पहिला गुरुवार आहे. यानंतर 21 डिसेंबरचा दुसरा गुरुवार आहे. 28 डिसेंबरचा तिसरा गुरुवार आहे. 4 जानेवारीचा हा चौथा गुरुवार आहे. आणि त्यानंतर 11 जानेवारीचा हा 5वा गुरुवार आहे. तर आता गुरुवारची ही लक्ष्मी मातेची पूजा जी आहे ती सकाळी करायची का संध्याकाळी करायची? तर बरेच जण सकाळी पूजा मांडणी करतात आणि संध्याकाळी कथा वाचन करून, आरती करून नैवेद्य दाखवतात. किंवा बरेच जण सकाळीच पूजा मांडणी करतात आणि सकाळीच कथा वाचन करून आरती करतात, पुन्हा संध्याकाळी आरती करून मग नैवेद्य दाखवतात. किंवा काही जण संध्याकाळीच पूजा मांडणी करतात आणि संध्याकाळीच कथा वाचन, आरती करून मग नैवेद्य दाखवतात. तर तुम्ही कुठल्याही प्रकारे ही पूजा मांडणी करू शकताय. तर आता सकाळी जर तुम्ही पूजा मांडणी केली आणि कथा वाचन केलं तर मग नैवेद्य काय दाखवायचा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर सकाळी आपल्याला साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि संध्याकाळी आपल्याला जर तुम्ही कथा वाचन सकाळी केलं असेल, संध्याकाळी आरती करून मग गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि कथा वाचली नसेल, सकाळी फक्त मांडणी केली असेल, तर संध्याकाळी कथा वाचन, आरती करून आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जो आपण घरी बनवलेला असतो तो गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर कुठलाही गोडाचा पदार्थ जो तुम्ही घरी बनवलेला आहे तो तुम्ही लक्ष्मी मातेला दाखवू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पूजा केल्यानंतर, जर तुम्ही सकाळी पूजा केली असेल तर दिवसभर तशीच ठेवायची आहे. संध्याकाळी पुन्हा आपल्याला आरती किंवा कथा वाचली नसेल तर ती वाचून मग आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर रात्रभर आपल्याला ही पूजा अशीच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या आवरल्यानंतर तुम्ही या पूजेची उत्तर पूजा करू शकताय. तर बरेच जण शुक्रवार असल्यामुळे ही पूजा अशीच ठेवतात आणि शनिवारी या पूजेची उत्तर पूजा करतात. तर तुमच्याकडे जी प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्ही या पूजेची उत्तर पूजा करू शकताय. तुम्ही शुक्रवारी सकाळी केला उत्तर पूजा तरी चालेल, किंवा शुक्रवार असल्यामुळे ठेवला आणि शनिवारी जरी उत्तर पूजा केला तरी चालेल. तर उत्तर पूजा केल्यानंतर या सगळ्या साहित्यांचं काय करायचं? तर इथे आपण जो कलश भरलेला आहे तर त्या कलशातील पाणी झाडाला घालायचं आहे. आणि कलशामध्ये सुपारी आणि नाणं जे आपण टाकलं होतं ते काढून पुढच्या पूजेसाठी वापरायचं आहे. त्याचबरोबर अक्षदा, दुर्वा, फुलं हे सगळं आपल्याला पाण्याबरोबर झाडाला व्हायचं आहे. याचबरोबर कलशामध्ये आपण जी पानं घातलेली आहेत, विड्याची असतील, आंब्याची असतील किंवा डहाळं घातलेली असतील, ती कुठल्याही एका झाडाखाली तुम्ही टाकला तरी चालू शकतं. नारळ जो आहे तो आपल्याला पुढच्या पूजेसाठी असाच ठेवायचा आहे. आणि आपण इथे ज्या अक्षदा किंवा तांदळाची रास घातलेली आहे ती आपल्याला भरून एका भांड्यामध्ये अशीच ठेवायची आहे. पुढच्या पूजेमध्ये तुम्ही हेच तांदूळ वापरला तरी चालू शकतं. पूजेमध्ये वापरलेली पानं, फुलं तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता, एखाद्या झाडाखाली कुंडीमध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडला तरीही चालू शकतं. आणि विड्याची जी पानं आहेत, घरी कोण खात असेल तर त्यांना खायला दिली तरीही चालू शकतं. विड्याची पानं टाकायची अजिबात गरज नाही. जर खाणारे असतील तर खाण्यासाठी तुम्ही दिला मुलांना तरीही चालू शकतं. यानंतर पूजेमध्ये वापरलेली फळं घरी सगळे खाऊ शकता किंवा प्रसाद म्हणून हे वाटला तरीही चालू शकतं. यानंतर कलश सजवण्यासाठी जे काही आपण सामान वापरलेलं आहे ते पुन्हा व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे. आणि तेच तुम्ही पुढच्या पूजेसाठी वापरला तरीही चालू शकतं. यानंतर जो काही आपण प्रसाद ठेवलेला आहे, तर साखर असेल, दूध साखर असेल तर तो प्रसाद घरातल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण ही उत्तर पूजा करायची आहे. आणि हे जे सगळं सामान आपण वापरलेलं आहे तर जे आपण पुढच्या पूजेसाठी वापरू शकतो ते सामान आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे.
आणि राहिलेलं सामान आपण जे खाऊ शकतो ते ठेवायचं आहे आणि जे निर्माल्य आहे ते प्रवाहित करायचं आहे किंवा कुंडीत सोडायचं आहे. तर उत्तर पूजा कशी करायची, तर तुम्ही शुक्रवारी करणार असाल तरी किंवा शनिवारी जरी केला तरी चालेल. सकाळी आपलं आवरल्यानंतर या पूजेसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि अक्षदा व्हायची आहे. त्यानंतर आपल्याला गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे तुम्ही साखर किंवा दूध साखर दाखवला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा उतरवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला यावर्षी आलेले 5 गुरुवार करायचे आहेत आणि अगदी साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे. यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा मग शनिवारी उत्तर पूजा करायची आहे. तर राहिलेल्या साहित्याचं काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे गुरुवार कधी आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पूजा सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकताय. नैवेद्य काय दाखवावा आणि या पूजेची उत्तर पूजा कधी कशी करावी आणि राहिलेल्या साहित्याचं काय करावं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.